उष्णतेच्या तीव्रतेमुळे विदर्भवासी अक्षरशः होरपळून निघत आहे. त्याच्यापासून थोडाफार जो दिलासा मिळतो तो कूलरमुळे. यंदा असलेल्या तीव्र उन्हाळा आणि त्याचा होणारा एकूण परिणाम आपण आरोग्यावर पाहतोय, पण त्याच्यापासून दिलासा तो मिळतो कूलरमुळे. आणि नेमकी कूलरची परिस्थिती काय, कूलरची विक्री सुद्धा वाढल्याची एक माहिती मिळते आहे. आता नागपुरात आपण एका कूलरच्या दुकानात, मोठ्या फॅक्टरी किंवा एखाद्या आउटलेटमध्ये आपण आलो असं म्हणू शकतो. राम कूलरचं हे दुकान आहे. मोठ्या प्रमाणातून इथून कूलर संपूर्ण जगभर जात असतात. खरं तर अवचट जी आपल्यासोबत आहे, यावेळेला उष्णता तीव्र आहे, त्यामुळे मागणी वाढली. भरपूर मागणी वाढली, म्हणजे असं म्हणता येईल की 3 पट मागणी वाढली आहे. जर मागचा मे कम्पेअर केला, मागच्या मे मध्ये खूप पाऊस आला होता आणि या मे महिन्यामध्ये डे 1 पासून इतकी उष्णता वाढली आहे की अक्षरशः मागच्या 3 वर्षात जितकी उष्णता मे मध्ये नाही पडली होती तितकी उष्णता यावर्षी पडली आहे. आणि त्याच कारणाने मागणी जी आहे ती भरपूर वाढली आहे. जवळजवळ अशीच उष्णता आणखी 2-4-5 दिवस राहिली, म्हणजे मंथ एंड पर्यंत राहिली तर 3 पटवर पूर्ण सेल एंड होईल, मला असं वाटतं. म्हणजे विक्रमी विक्री झाली आहे कूलरची. हो हो हो, प्रश्नच नाही. म्हणता येईल की भरपूर चांगली विक्री सुरू आहे कूलरची, कारण उष्णता इतकी आहे की कूलरशिवाय पर्याय नाही आहे. एसी पण काम करत नाहीये सध्या. जे काम करताय ते फक्त कूलरच काम करत आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत इतके वर्षांपासून, म्हणजे राम कूलर हा एक मोठा, संपूर्ण मध्य भारतातला मोठा कूलर विक्रीमधला ब्रँड समजण्यात येतो. किती आतापर्यंत असं सेल पाहिलेला होता का तुम्ही? 2022 मध्ये जेव्हा कोरोना संपला होता ना, त्या वर्षी उष्णता खूपच जास्ती होती, तर त्या वर्षी चांगला म्हणजे एकंदरीत सेल आला होता. 2023, 24 आणि 25 मध्ये एक महिने खराब झाले. या वर्षी जवळजवळ मागचे 4 महिने, चौथा महिना आहे की उष्णता व्यवस्थित आहे. अधूनमधून पाऊस झाला मध्ये कधीतरी, पण या मेच्या महिन्यात भरपूर उष्णता आहे. नाही, यंदा जो उन्हाळा जो दिसून येतोय, साधारणतः एप्रिल महिन्यापासूनच सुरुवात झाली, तीव्रता वाढलेली आहे 45 अंश. त्यामुळे लोकांच्या कूलरमधल्या डिमांड्स पण वाढल्या, कारण की पाण्याची क्षमता जास्त असलेले कूलर हवे असतात, कारण की जास्ती लांब चालला पाहिजे कूलर जास्त वेळ. तर काही बदल केलेले आहे का? हो, काय व्हायचं, पहिले ना टँकची कॅपॅसिटी कमी व्हायची आणि जशी उष्णता वाढत आहे तर लोकांकडे हे झालं आहे की बाबा पाणी रात्रभर टिकायला पाहिजे, कारण रात्र झोप होते जर पाणी संपलं तर पहिले काय व्हायचं, टँक जी यायची ना त्याची कॅपॅसिटी अशी कमी राहायची कम्पॅरेटिव्हली. ही जी बघा ना तुम्ही, आणि सध्या जी टँक येत आहे ना त्याची डेप्थ बघा, ती भरपूर प्रमाणात एकदम चांगली मोठी झाली आहे. तर पाणी जवळजवळ असं म्हणता येईल की 40-50% वाढ झाली आहे. तर रात्री तुम्हाला उठून पाणी भरायची गरज पडत नाही आता. तर आपण बघू शकतो विदर्भातील उन्हाळा त्याच्यापासून दिलासा मिळायचा असेल तर कूलर शिवाय पर्याय नाही. कूलरची मागणी प्रचंड प्रमाणात यंदाच्या उन्हाळ्यामुळे वाढलेली आहे. म्हणजे साधारणपणे जे सांगत आहे राकेश दादा की 2.5 पट ते 3 पट पर्यंत विक्री वाढली आहे. पण त्याचबरोबर कूलरमध्ये थोडीशी मॉडिफिकेशन, म्हणजे पाण्यात साठवण्याची जी क्षमता कूलरमधली आहे ती वाढवण्यात आली आहे. हे टँक्स जुने होते, ते टँक्स त्यात कमी लिटर पाणी यायचं, आणि आताची टँक्सची खोली वाढवलेली आहे आणि क्षमता सुद्धा, पाण्याची साठवण्याची क्षमता सुद्धा वाढली आहे, जेणेकरून जास्त वेळ कूलरमध्ये पाणी राहील आणि थंडावा जास्त वेळेपर्यंत मिळेल सर्वसामान्यांना. त्या दृष्टीने केलं आहे. पण एकूणच संपूर्ण जगामध्ये एकीकडे मंदी दिसून येत आहे, अनेक क्षेत्रांमध्ये मंदी दिसून येत आहे, पण हा तीव्र उन्हाळ्यामुळे कुठेतरी कूलर व्यावसायिकांची मात्र चांदी होताना दिसून येत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सप्तशी सत्पुतेसह अमर काणे, नागपूर.